सूत उवाच जगृहे पौरुषम रूपम भगवान महदादिभिः सम्भूतम षोडशकला मादो लोकसुश्रूक्षया. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवंत वेगवेगळे अवतार धारण करतो, लीलावतार धारण करतो. त्याच्या मागे भक्ताची इच्छा आहे. हे सांगितल्यानंतर सूत म्हणतात जगृहे पौरुषम रूपम भगवान महदादिभिः. भगवंतांनी जे वेगवेगळे अवतार धारण केले त्यात साधारण 22 अवतारांचं वर्णन यामध्ये करण्यात आलेलं. भगवान महदादिभिः. महद म्हणजे ज्याला आपण महद व्यापक स्वरूपाचं, आपल्यामध्ये जशी बुद्धी आहे तशी जगामध्ये विश्वामध्ये महत्त्व आहे. आपल्यामधली बुद्धी आणि विश्वातलं महत्त्व. तेव्हा जगातलं महत्त्व हे म्हणजे भगवंताचं बुद्धी. आणि ही महत्त्वाच्या सोबत भगवंतानी जगृहे पौरुषम रूपम, आधी पौरुष रूप धारण केलं. भगवंतानी जसं आपण एखाद्या प्लॉट विकत घेतो आणि तिथे घर बांधतो, तिथं बांधकाम चाललेलं असतं, अजून आपण काही राहायला गेलेलो नसतो, पण लोक म्हणतात कोणाचं बांधकाम चाललं? अहो ते शामरावचं बांधकाम चाललंय. शामराव तर राहायला नाही आले, पण त्यांचं बांधकाम चाललंय. भिंत कोणाची उभी राहिली? शामरावची. बांधकाम कोणाचं चाललं? शामरावचं. नळ कोणासाठी आला? शामरावसाठी. म्हणजे अजून शामराव राहायला आले नाहीत, पण बांधकाम सुरू आहे. तिथं जसं त्याचं नाव आपण घेतो, हे नाव वास्तविक प्रत्यक्षात व्यक्ती आलेला नाही, त्याचं कुटुंब आलेलं नाही, पण त्याचं अधिष्ठान तिथं आहे, त्याचं अस्तित्व तिथं आहे. तिथं त्यांनी पाटी लावलेली असते आणि पाटी जरी लावली नाही तरी लोक सांगतात, आसपासचे लोक सांगतात ना, हो हो यांचं बांधकाम आहे. म्हणजे ते जरी आले नसले, ते जरी दिसत नसले, त्यांचा वावर जरी नसला तरी अस्तित्व रूपाने त्यांचं बांधकाम चालू आहे. जगृहे पौरुषम रूपम. देवाने आधी घर निर्माण केलं आणि मग देवाचा प्रवेश त्याच्यात झाला, अनुप्रवेश त्यातच झाला. शामरावचं घर, मग बांधकाम पूर्ण झालं आणि मग आज ग्रहप्रवेश आहे. कोणाचा? शामराव. मग आज आतापर्यंत काय होतं? यांचंच घर होतं, पण अजून प्रवेश नव्हता. मग रोज तो जाऊन येत होता आतमध्ये, कसं चाललंय, किती खोल्या झाल्यात, फरशी झाली का, लाईट झाली का, रोज तो जात होता. मग ग्रहप्रवेश काय नवीन आहे? नाही, समारंभपूर्वक त्याचप्रमाणे आचमन करून, देवाचं स्मरण करून आतमध्ये कळशी ठेवणे. आणि या वेळेला आपण पती पत्नीसह आतमध्ये उंबऱ्यातून आतमध्ये जाणे. आतापर्यंत का उंबऱ्यातून जात नव्हतं काय? जातच होता. बायको येत होती, ती उंबऱ्यातून जात होती, हे पाहत होती, पण प्रवेश त्याला म्हणत नाही. मग ग्रहप्रवेश म्हणजे विशिष्ट काहीतरी आपण निमित्त बघून, योग्य मुहूर्त बघून प्रवेश करतो, मग त्याला आंब्याचं तोरण लावतो वगैरे. तसं भगवंताने आधी पौरुष रूप धारण केलं आणि मग त्याचाच अनुप्रवेश केला. याप्रमाणे जगृहे पौरुषम रूपम भगवान महदादिभिः संभूतम षोडशकला माधव लोकसुशिक्षया. षोडशकला, 16 कलांचा भगवान या ठिकाणी 16 कला. 16 कलांचा चंद्र आहे. आपण म्हणतो ना चंद्राला 16 कला आहे. आणि 17वी ती जीवन कला आहे, जी योग सामर्थ्याने प्राप्त होते. म्हणून 16 कलेचा चंद्र आहे. ह्या 16 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत, कारण या 16 कलांच्या माध्यमातून भगवान त्याच्यात प्रविष्ट झाला. ह्या 16 कला कोणत्या? त्याने असं सांगितलं की ह्या ज्या 16 कला आहेत त्या भगवंताच्या वेगवेगळ्या कला आहेत. त्याची दीप्ती किंवा त्याची प्रगटीकरण त्याच्यातून होतं. भगवंताचं प्रगटीकरण या 16 गोष्टीतून होतं, ज्या पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, त्याचप्रमाणे पंच तन्मात्रा. अशा पद्धतीने भगवंताच्या अस्तित्वाच्या दृष्टिकोनातून ह्या 16 कला आपल्याला दिसतात. ते म्हणतात जगृहे पौरुषम रूपम. भगवंताने हा पौरुष रूप धारण केलं आणि त्यातून या 16 कलांचा भगवान आपल्यासमोर दिसतो. हे महत्त्व, पंचतन्मात्रा असं एक मत आहे. त्याचप्रमाणे पौरुषम रूपम हे कशासाठी धारण केलं? तर लोकसुश्रूक्षया, लोकांच्या कल्याणार्थ, लोकांना
काही भगवंताचं अधिष्ठान कळावं म्हणून. आणि यात 5 कर्म म्हणजे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 महाभूत आणि महत्तत्व असं म्हणून हे 16 आहेत. याप्रमाणे ह्या 16 कला आहेत. 16 कलांचा आपण चंद्र बघितला. मन सुद्धा 16 या शब्दाने व्यक्त करण्यात येतं. म्हणजे मनाच्या सुद्धा 16 प्रकार आहेत बरं का. हे सगळे 16 प्रकार म्हणजे या संज्ञानम, आज्ञानम, प्रज्ञानम, विज्ञानम, त्याचप्रमाणे ज्युती, मती, धृती, हे सगळे 16 आहेत. हे एवं मन एवेती, याप्रमाणे या सर्वांना मन असं म्हणतात असं म्हटलं. म्हणून 16 हा शब्द फार महत्त्वाचा आहे. यातून पहिल्यांदा भगवंताचं स्वरूप प्रगट झालं. आता हा कोणताही विग्रह नाही. हा विग्रहावतार म्हणजे शारीर रूप भगवंताचं नाही आहे, दैहिक रूप भगवंताचं नाही आहे, तर चैतन्य स्वरूपाने भगवान त्या ठिकाणी आहेच आहेत. आणि आज ते महत्त्वाशी तद्रूप झाले. कारण त्याला कारण जल असं म्हणतात. जसं गर्भ स्थापना झाली म्हणजे तिथे जल निर्माण होतं. म्हणजे स्त्रियांच्या पोटामध्ये जेव्हा गर्भ धारणा होते तेव्हा तिथे जल असतं, पाणी असतं. त्याला गर्भजल असं म्हणतात. व्यापक स्वरूपात वैश्विक पातळीवर किंवा पूर्ण जगत सृष्टीच्या पूर्वी सुद्धा जलच होतं असं म्हणतात. हे जे जल आहे ते कारण जल आहे. म्हणजे मूळ अशा स्वरूपाचं भगवंत. म्हणून तर भगवंत कशात झोपलेला आहे तर यस्यांभसी शयानस्य, पाण्यात झोपलाय. तर पाण्यात म्हणजे हे कोणतं पाणी आहे तर कारण जल आहे. आणि त्या कारण जलामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे. जलाचं कारण असणारं ते कारण जल, तेच गर्भजल आपण ज्याला म्हणतो. ही ज्ञानपूर्वक भगवान झोपलेले ती योगनिद्रा आहे. अशा प्रकारे या भगवंतानी कारण जलामध्ये लस्यांभसी शयानस्य, भगवान हा त्या आंभ म्हणजे पाण्यामध्ये झोपलेला आहे. योगनिद्रा वितंगतः, ही योगनिद्रा आहे. आणि नाभी हृदांबू दासीत, त्याच्या नाभी कमळातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. इथे 22 अवतारांचं वर्णन भगवंताचं केलेलं आहे. थोडक्यामध्ये भागवताचं वैशिष्ट्य असं आहे की याच्यात पुढे जे विस्तारपूर्वक सांगायचं ते आधी थोडक्यात सांगितलं. आधी संक्षिप्त स्वरूपात सांगायचं अनुक्रमणिकेच्या स्वरूपात आणि मग विस्तार करायचा. त्यामुळं पश्यन्तो रूपमदभर चक्षुषा, पहिल्यांदा यामध्ये जेव्हा भगवान ब्रह्मदेव प्रगट झाले तेव्हा ते बघू लागले आसपास. त्यांना काहीच कळेना. पश्यन्तो रूपमदभर चक्षुषा सहस्रपादो मृगजाननाद्भुतम्, हजारो पाय, हजारो हात, हजारो डोळे असे असलेले आणि भगवंताचं हे सहस्र मूर्धन, भगवंताचं हे स्वरूप सहस्र मौल्यंबर कुंडलोल्लसत्, भगवंताचं हजारो हात, हजारो पाय, सहस्र शीर्ष पुरुष सहस्राक्ष सहस्रपात सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठ दशांगुलम, हे भगवंताचं व्यापक स्वरूप, वैश्विक स्वरूप. हे हजारो हात, हजारो पाय, हजारो डोळे, हजारो कान या प्रकारचे. एता नानावताराणां निधान बीजमव्ययम, भगवंत हा अव्यय बीज आहे. म्हणजे जो भगवान हा विश्वाचं बीज आहे. पण हे बीज नष्ट न होणारं अव्यय, ते कधीच नष्ट न होणारं हे बीज आहे. आणि या भगवंताच्या बीज स्वरूपातूनच हा वृक्ष प्रगटला. त्याच्या मधूनच सगळा विस्तार झाला. बीजातून जसा वृक्ष व्हावा त्याप्रमाणे सगळ्या विश्वाचा विस्तार एका बीजातून झाला. जसा बीजामध्ये वृक्ष आहे पण तो आपल्याला दिसत नाही. बोराचं बी आहे का हो, यात बोराचा वृक्ष आहे का नाही? चिंचू काय, याच्यात चिंच आहे की नाही? चिंचेचा वृक्ष आहे म्हणावं तर दिसत नाही, नाही म्हणावं तर अनुभवाला येईल. म्हणून फक्त काळ जावा लागतो. म्हणून भगवान यांच्यामध्ये सर्व विश्व समाविष्ट आहे, बीज रूपाने आहे. सगळ्या विश्वाचं बीज भगवान आहे. त्यामुळं सर्वत्र भगवंताचं व्यापक स्वरूप आपल्याला नंतर प्रगट झालेलं दिसतं. हा आदिनारायण आहे. हा आदिनारायण तो पाण्यामध्ये त्यांनी शयन केलेलं आहे. आणि बीजम अव्ययम,
अव्यय असलेला बीज, एका बीजापोटी तरु कोटी कोटी, आपण म्हणतो ना एका बीजाच्या पोटी हजारो तरु आहेत, तसं भगवंताच्या एका शक्तीमध्ये हजारो ब्रह्मांड आपल्याला दिसतात. हे ब्रह्मांडाचं निर्मिती स्थान भगवान नारायण, ब्रह्मदेव आणि मरीची. आधी नारायण आहेत, आदी नारायण म्हणतो आपण त्याला. त्या आदी नारायणापासून ब्रह्मदेव झाले, ब्रह्मदेवापासून मरीचिदी ऋषी झाले. हा कौमार सर्ग आहे. कौमार सर्ग म्हणजे सनत, सनंदन, सनातन, सनत कुमार, हे 4 कुमार यातून जन्माला आले. हा कौमार सर्ग आहे. आणि ब्रह्मदेवानी घनघोर तपश्चर्या केली, कारण त्यांना काहीच उमजे ना. मग त्यांनी तपश्चर्या केली आणि सनत कुमाराची निर्मिती झाली. सनत हे सत्यस्वरूपी अशा प्रकारचं भगवंताचं स्वरूप आहे. हा कौमार सर्ग हे दुसरं भगवंताचं रूप. तिसरा अवतार म्हणजे नारद रूपाने, उत्संगात नारदात जज्ञे भगवंतानी वेगवेगळे रूप धारण केले. नारद देखील भगवंताचंच रूप आहे, कारण सनक सनंदनाने ज्ञानमार्ग सांगितला. कारण सनक सनंदनाने काय सांगितलं याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे, की त्यांनी आपल्याला सत्व गुण युक्त असलेला धर्म सांगितला. सात्वत माच अष्ट असा शब्द वापरला आहे. सात्वत म्हणजे सत्वप्रधान धर्म. वारकरी संप्रदायाचं मूळ जर कुठे असेल तर ते सनक सनंदनामध्ये, कारण वारकरी संप्रदायाच्या मागे सात्वत म्हणजे सत्वप्रधानता आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदाय हा सत्वप्रधान धर्म आहे, ज्याचा प्रारंभ फार प्राचीन काळापर्यंत जर आपण गेलो, अनादी काळापर्यंत गेलो, तर सनक सनंदापर्यंत जाऊन पोहोचावं लागतं. याप्रमाणे सात्वत माचष्ट यांनी सत्वप्रधान धर्म सांगितला. त्यानंतर नारद हे भगवंताचंच रूप आहे. त्यांनी देवर्षी, देव असून सुद्धा ऋषीप्रमाणे कसं राहावं हे त्यांनी सांगितलं. आपल्याकडे ऋषीचे अनेक प्रकार आहेत. राजर्षी, देवर्षी, महर्षी. ऋषी, मुनी, राजर्षी, देवर्षी याप्रमाणे हे ऋषीचे जे प्रकार आहेत ते प्रत्येकाचे स्तर भिन्न आहे. राजर्षी वेगळे, कारण देवर्षी वेगळे. देवर्षी नारद आहे. राजर्षी हा शब्द आपण विश्वामित्रासाठी वापरतो. विश्वामित्र आणि वसिष्ठ यांचं जो संघर्ष म्हणा किंवा ज्यांचं विवाद म्हणा पुराणामध्ये प्रसिद्ध आहे. वसिष्ठ हे महर्षी आहे आणि विश्वामित्र हे राजर्षी आहेत. एकदा विश्वामित्रांना असं वाटलं की मला महर्षी का म्हणत नाही, म्हणून विश्वामित्र वसिष्ठांना म्हणाले, का हो मला महर्षी तुम्ही का म्हणत नाहीत? ते म्हणाले, नाही मी तुम्हाला म्हणणार, तुम्ही अजून महर्षी होण्याच्या पातळीपर्यंत गेलेले नाही. त्यांना एवढा वाईट वाटलं, राग आला. अरे म्हणले, मला हे वसिष्ठ कधी महर्षी म्हणणारच नाहीत का? खूप राग आला. आणि त्यांनी रागारागाने एकदा वसिष्ठ ऋषी आणि अरुंधती हे बसलेले होते. रात्रीची वेळ होती, पौर्णिमा होती आणि गप्पा मारत बसलेली होती अरुंधती आणि वसिष्ठ. विश्वामित्र तिथे गेले आणि त्याने असं विचार केला की आता वसिष्ठाला ठारच मारू. म्हणून हातामध्ये दगड घेतला आणि ठार मारण्याचा विचार करता करता काय बोलायले एवढं ऐकावं म्हणून ते ऐकू लागले. वसिष्ठ ऋषी आपल्या पत्नीला अरुंधतीला म्हणत होते, हे अरुंधती पहा, हे काय टपोर चांदणं पडलंय, काय टपोर चांदणं पडलंय, विश्वामित्राच्या ज्ञानासारखं चांदणं पडलंय. हे ऐकल्याबरोबर विश्वामित्राच्या मध्ये परिवर्तन झालं. म्हणजे बापरे, आपण तर यांना शत्रू मानत होतो, पण हे वसिष्ठ ऋषी किती श्रेष्ठ आहेत. आपल्याबद्दल किलमिश अजिबात यांच्या मनात नाहीये. हात जोडले, दगड बाजूला टाकला, नमस्कार. राव म्हणले, विश्वामित्र आपण? हो म्हणले, महाराज माझं चुकलं. तुम्ही मला महर्षी म्हणत नाहीत याचं मला वाईट वाटत होतं आणि आज मी तुम्हाला ठार मारणार होतो. पण तुमच्या तोंडून जेव्हा शब्द आला की विश्वामित्राच्या ज्ञानासारखं चांदणं पडलंय, तेव्हा माझ्या लक्षात आलं. ते म्हणजे वारे वा, आज तू महर्षी झालास. कारण तुझ्यातला अहंकार गेला. ज्ञानाचा अहंकार हा उपयोगाचा नाही.
म्हणून ते म्हणतात हे राजर्षी, महर्षी, देवर्षी हे भिन्न भिन्न स्वरूप आहेत. ज्याप्रमाणे तत्रम तंत्रम सात्वतमाचष्ट या कौमार सर्गामध्ये सात्विक भागवत धर्माचं संघटन करण्यात आलं. पांचरात्र तंत्र या काळात सांगितलंय. पांचरात्र म्हणून एक प्रकार आहे. पांचरात्र याचं तंत्र या काळात सांगितलं गेलं आणि ते नारद या देवर्षींनी सांगितलं. त्यामुळं पांचरात्र तंत्र हा भक्तिमार्ग आहे आणि नैष्कर्म्य, त्याचप्रमाणे कर्मत्व आणि नमे कर्म फलस्पृहा, कोणत्याही कर्माबद्दल आपल्याला आसक्ती नसावी या प्रकारची भूमिका या भागवत धर्मातली ती यामध्ये सांगितली. चौथा अवतार धारण केला तो नरनारायणाचा. या नरनारायणाच्या धर्मकला सर्गे धर्माचं ज्ञान सांगितलं. नर आणि नारायण इंद्रिय निग्रहाचं महत्त्व सांगितलं. आपल्याला माहिती आहे की उर्वशी त्यांनी निर्माण केली. त्यांनी जेव्हा तपश्चर्या करायला सुरुवात केली त्यावेळेला इंद्राने अनेक अप्सरा पाठवल्या की याचा तपोभंग करावा. शेवटी नरनारायणाने मांडीवर हात मारल्याबरोबर त्यातून एक सुंदर अप्सरा निर्माण झाली आणि इंद्राला सांगितले, इंद्रा ही घे तुला अप्सरा, मला काय मोह पाडतोस म्हणे. अहो माझ्या इच्छा मात्रे हे सगळं निर्माण होऊ शकतं आणि ही उर्वशी उरूपासून निर्माण झाली म्हणून उर्वशी. याप्रमाणे इंद्रिय निग्रहाचं महत्त्व त्यांनी सांगितलं. तपाचा मार्ग सांगितला. धर्म आणि कला यांची मूर्ती म्हणजे नरनारायण. त्यानंतर पाचवा अवतार हा कपिलावतार आहे. हा सिद्धेश म्हणून प्रसिद्ध आहे. ज्यांनी सिद्धी कशा प्राप्त कराव्यात ते सांगितलंय आणि या सिद्धीचं महात्म्य आपल्याकडे जेव्हा पृथ्वीराजांनी जेव्हा जमिनीचं किंवा भूमीचं मंथन केलं आणि त्यातून या भूमीचं मंथन म्हणजे भूमी शुद्ध करून प्रत्येकासाठी एक एक गोष्टी त्यातून प्राप्त करून दिल्या, दोहन केलं पृथ्वीचं. यावेळेला प्रत्येकाच्या अधिकारानुसार त्याला वत्स नेमलेलं आहे. त्याप्रमाणे सिद्ध जी मंडळी आहेत त्यांना सिद्धी त्यांच्या जवळच्या निघून गेलेल्या होत्या, त्या प्राप्त करून देण्याचं काम हे सिद्धेशांनी म्हणजे कपिल महामुनींनी केलं. कारण कपिल हे सिद्धेश आहे आणि त्याचं पात्र आकाश आहे. म्हणजे आकाश मार्गातून सिद्धी प्राप्त करून घेता येतात. हे सगळं विवरण आपण पृथ्वीचरित्रात बघू. कालौघात नष्ट झालेलं ज्ञान या ठिकाणी पुन्हा सांगितलं आणि कालौघात नष्ट झालेलं ज्ञान हे पहिला त्यांचा शिष्य कपिलाचार्यांचा कोणता असेल तर आसुरी या नावाचा आहे. म्हणून आसुरी या शिष्याला ते ज्ञान सांगितलं. त्यानंतर पुढे हे ज्ञान आपल्याला प्रगट झालेलं दिसतं. पण आपल्याला आज कपिलाचार्यांचा कोणता ग्रंथ मिळत नाही, आसुरीचा कोणता ग्रंथ मिळत नाही. पण आज जो ग्रंथ सांख्य तत्वज्ञानाचा प्राप्त होतो तो मात्र नंतरच्या काळातला आहे. म्हणून भगवान कपिल महामुनींनी 24 तत्व या ठिकाणी सांगितले. सांख्य तत्वज्ञान 24 तत्वांचं असल्यामुळे त्याला सांख्य म्हणतात. म्हणजे संख्यात्मक असल्यामुळे सांख्य. दोन अर्थ आहेत त्याचे. एक संख्या म्हणजे 24 ही संख्या आहे. 24 तत्व कोणते? पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, पंच महाभूत आणि मन बुद्धी चित्त अहंकार असे 24 तत्व आहेत. आणि 25वा काळ असं त्यांनी मानला. म्हणून या दोन प्रकार आहेत. एक निरीश्वर सांख्य आणि एक सेश्वर सांख्य. ईश्वर मानणारं सांख्य आणि ईश्वर न मानणारं सांख्य, जे फक्त काळालाच ईश्वर मानतं पण काहीतरी मानतं. याप्रमाणे हा 24 तत्व त्यात सांगितले आणि म्हणून त्याला संख्या सांगितली म्हणून सांख्य असं कोणी कोणी म्हणतात. तर या सांख्य तत्वज्ञानामध्ये प्रकृती आणि पुरुष असे दोन तत्व आहेत. आपण तिसऱ्या स्कंदात त्याचा विचार करणारच आहे की प्रकृती आणि पुरुष हे दोन तत्व आहेत. त्यातली प्रकृती ही अनादी आहे, प्रकृती एकच आहे आणि पुरुष मात्र अनेक आहेत अशी कपिलाचार्यांची भूमिका आहे. पुरुष अनेक आहेत आणि प्रकृती मात्र एक आहे आणि ती प्रकृती हे विश्व निर्माण करते. प्रकृतीपासून म्हणजे मूळ प्रकृती ही नंतर आदिमाया की म्हणजे मूळ प्रकृती आहे. ही मूळ प्रकृती नंतर महद शक्तीतून पंचमहाभूत निर्माण करते
आणि मग पंचतन्मात्रातून पंचमहाभूतातून पुढे बाकीच्या गोष्टी निर्माण होतात. म्हणून प्रकृती आणि प्रकृती विकृती म्हणून त्याला वैकृतिक सर्ग असं पुढे म्हटलंय. एकेका गोष्टीपासून बाकीच्या अनेक गोष्टी निर्माण होतात. याप्रमाणे या सर्ग स्थितीचा विचार, शेश्वरतावाद, नंतर आसुरी या शिष्याला आपलं ज्ञान दिलं आणि पुढे तो आयुर्वेद प्रचारक हा तोच पुढे आयुर्वेदाचा प्रचारक झाला असं म्हटलंय. म्हणजे आयुर्वेद त्यातून निर्माण झाला. प्रकृतीचं प्रभुत्व त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर दत्तात्रेयाचा अवतार हा 6वा अवतार सांगितलाय. अनुसूयेच्या पोटी झालेला दत्तात्रेय. आत्रेय म्हणजे आत्रीपासून झाला म्हणून त्याला आत्रेय म्हणतात. आणि 3 गोष्टीतून एकच तत्व सांगितलं म्हणून त्याला अत्रेय असंही म्हणतात. त्रय म्हणजे 3, सत्व रज तम. या ठिकाणी 3 देव आहेत, ब्रह्मा विष्णू महेश असे 3 आहेत. पण तिघांच्या मध्ये सुद्धा एक तत्व आहे हे त्यांना सांगायचं. 3 तोंड आहेत पण एक शरीर आहे. म्हणजे आम्ही दिसायला 3 आहोत पण असायला एकच आहोत हे त्यांना त्यातून सांगायचं. म्हणून अत्रेय. त्या ठिकाणी अत्रि म्हणजे अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे 3. ज्यांच्यामध्ये त्रिगुणत्व नाही, ज्यांच्यामध्ये 3 स्वभाव नाहीत, ज्यांच्यामध्ये त्रय नाही, 3 गोष्टीमध्ये सगळं विश्व बनलेलं आहे, विश्व भरलेलं आहे. त्यामुळे विश्व हे 3 गुणांनीच युक्त आहे. काल, आज आणि उद्या 3. सत्व रज तम 3. वात पित्त कफ 3. वर खाली मध्ये 3. सगळं 3 आहे. 3 म्हणजे विश्व असं लक्षात घ्या. 3 म्हणजे जग आणि जे जगाच्या पलीकडते ते अत्रि. म्हणून अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे 3. याप्रमाणे त्यांच्या अत्रीपासूनच अनुसूया, जिला असूया नाही ती अनुसूया, जिला कोणाच्या बद्दल द्वेष नाही, मत्सर नाही, असूया नाही ती अनुसूया. म्हणून त्यांच्यापासून अन्वीक्षिकी विद्या. अन्वीक्षिकी म्हणजे या ठिकाणी अन्वीक्षिकी शब्दाचा अर्थ तत्वज्ञान असा आहे. तत्वज्ञानात्मक विद्या ही अन्वीक्षिकी विद्या, योग विद्या, सिद्धी त्यातून प्राप्त करून घेतली. पुढे अलर्क, सहस्रार्जुनाच्या वडिलांचं नाव अलर्क आहे. सहस्रार्जुनाने अलर्काकडून म्हणजे आपल्या वडिलाकडून ही योगविद्या आत्मसात केली. दत्ता त्याला प्रसन्न होते. सहस्रार्जुन काही सामान्य नव्हता, त्याला दत्त प्रसन्न होते आणि म्हणून तर त्यांचं सगळ्या जगामध्ये जलजलाट होता. रावणासारख्याला सुद्धा त्यांनी सहज आपल्या घरामध्ये आणून बंदिस्त करून ठेवलं होतं. मग अलर्क, त्यानंतर प्रल्हाद, उचिवान हे त्याचे शिष्य. त्यानंतर 7वा अवतार स्वयंभू मन्वंतरामध्ये याम नावाचा देव. आकुतीच्या पोटी हा यज्ञावतार झाला आणि यज्ञाने याम नामक मुलाचं संरक्षण केलं म्हणून त्याला हे नाव पडलं. यामा नावाच्या मुलाचं संरक्षण केलं. हा आकुतीच्या पोटी झालेला यज्ञावतार आहे. सती प्रजापती, रुची प्रजापती आणि आकुती यांच्यापासून रुचे प्रादात. पुढे हे वर्णन 3ऱ्या स्कंदामध्ये येणार आहे. या मुली ज्या कर्दमाच्या मुली आहेत त्यापैकी रुची ही त्याची मुलगी आहे. ती त्या कोणाला दिली तर रुची, आणि रुची हा प्रजापती झाला. रुची नावाचा हे जरी स्त्रीलिंगी असलं तरी ते पुल्लिंगी नाव आहे. म्हणजे आकुती ही त्याची मुलगी. आकुती देवहूती आणि प्रसूती ह्या मनुच्या मुली. आकुती हिचं लग्न रुचीशी झालं म्हणजे रुची नावाच्या ऋषीशी झालं, प्रजापतीशी झालं आणि त्यांच्यापासून यज्ञावतार निर्माण झाला. याप्रमाणे यज्ञ हा स्वतः इंद्रच होता. हा 7वा अवतार आहे. त्यानंतर 8वा अवतार मेरुदेवीच्या पोटी नाभी. मेरुदेवी आणि नाभी यांच्यापासून उरुक्रम असणारा ऋषभावतार ऋषभदेव यांच्यापासून पुढे भरत झाले. या ऋषभदेवाने त्यागाचा मार्ग सांगितला, संन्यासाचा मार्ग सांगितला. यांच्यापासूनच पुढे जैन धर्म प्रसृत झाला. हेच ऋषभदेव. यानंतर 9वा अवतार हा अग्निध्रा, नाभी आणि त्यांचा पोरगा ऋषभ यांच्यापासून पुढे त्यांच्याच वंशामध्ये पुढे पृथू झाले आणि या पृथूनी पृथ्वीचं दोहन केलं. हा 9वा अवतार. त्यानंतर पुढे 10वा अवतार झाला तो चाक्षुष मन्वंतरामध्ये भगवंतानी
मत्स्यरूप धारण केलं. तो जगृहे रूपम, भगवंतानी हे मत्स्यरूप धारण केलं. तो 10वा अवतार समुद्र मंथनाच्या वेळेला. आणि नंतर समुद्र संपलवे, म्हणजे समुद्राचं समुद्र एकमेकामध्ये मिसळले आणि प्रलयकाल झाला. त्यावेळेला भगवंतांनी मत्स्यरूप धारण केलं. ज्या वेळेला राक्षसांनी वेद घेऊन गेले, वर्णन केले कवींनी आपल्या, की मत्स्यरूप भगवंतांनी वेद घेऊन जळीच पळाला. ज्या वेळेला वेद घेऊन हा राक्षस पळून गेला, त्यावेळेला भगवंतांनी मत्स्यरूप धारण केलं. म्हणून हा भगवंताचा हा 10वा अवतार आहे. समुद्र संपलवे, म्हणजे समुद्राचे 7 समुद्र जेव्हा एक झाले आणि प्रलयकाल आला, त्यावेळेला हा अवतार भगवंताने धारण केला. म्हणून मीन मीन हरी मी नमनाने, मीन मीन हरी मी नमनाने, जो सुरी विनविला नमनाने, वेद घेऊन जळी चपळाला, शंख दैत्य वदती चपळाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. याप्रमाणे वामन पंडिताचा हा श्लोक आहे. यमक्या वामन म्हटलं त्याला, यमक निर्माण करणार. तेव्हा ज्या भगवंताचं वर्णन या ठिकाणी मीन रूपामध्ये केलेलं आहे, त्याला मी नमस्कार करतो. असो, याप्रमाणे 11वा अवतार हा समुद्र मंथनाच्या प्रसंगी कच्छावतार भगवंताने धारण केला. आणि तो समुद्र जो खाली खाली जात होता त्याला आधार दिला. आणि अजित अवतार धारण करून या वेळेला भगवंतानी गरुडावरून हा पर्वत खाली आणला, या समुद्रामध्ये आणला. हा भगवंतानी अजित अवतार धारण केला. त्यानंतर धन्वंतरी अवतार हा भगवंतानी या वेळेला धारण केला, तो 13वा अवतार. आणि मोहिनी अवतार यानंतर धारण केला. मोहिनी भगवंतानी असुरांनी पळविलेलं अमृत मोठ्या युक्तीने आणलं, ते मोहिनी रूपामध्ये. हा 13वा अवतार. यानंतर 14वा अवतार भगवंताने धारण केला, तो नरसिंह म्हणून. आणि याच प्रल्हादाच्या साठी भगवंत आतून प्रगट झाले. 15वा अवतार वामनाचा आहे. यावेळेला बलीला त्यांनी त्याचं यज्ञ 100वा यज्ञ पूर्ण होऊ दिला नाही. आणि कारण त्याची इच्छा होती की इंद्रपद प्राप्त करून घेण्याची. विस्तारवादी नाही आहेत बरं का देव. देव विस्तारवादी नाहीत. जो कोणी विस्तारवादी आहे त्याला बरोबर तिथं ताबडतोब थांबवतात. नाही नाही नाही, इंद्राचं पद इंद्राला राहू द्या ना, तुम्ही कशामुळे इंद्राचं पद घेता. म्हणून त्याला सुतल लोकामध्ये पाठवलं आणि तिथे द्वारपाल म्हणून उभे राहिले. याप्रमाणे 16वा अवतार हा परशुरामाचा आहे. यावेळेला नक्षत्रिया पृथ्वी भगवंतांनी केली. 17वा अवतार हा प्रत्यक्ष व्यासांचा आहे. व्यास आपण म्हणालो ना की व्यास हे अवतारी पुरुष आहेत. आणि तो अवतार कोणता आहे तर 17वा अवतार हा व्यासांचा. सत्यवतीच्या ठिकाणी पराशरापासून भगवंतांनी हा अवतार धारण केला. आणि कशासाठी तर केवळ करुणयाह पुराण गुह्यम, भगवंताला करुणा निर्माण झाली. बुडती हे जन न देखवे डोळा, कळवळा म्हणून. लोकांचं पतन पाहवत नाही. अरे लोक पापामध्ये अडकलेत, लोक कर्मामध्ये अडकलेत, लोक अज्ञानात अडकलेत, त्यांना वरती काढावं. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून. हा कळवळा अंतःकरणामध्ये व्यासांच्या पासून सर्व संतांच्या पर्यंत आलेला आहे. आणि त्यांनी मंदबुद्धी लोकांना योग्य मार्ग दाखवावा, स्त्री आणि शूद्र यांना योग्य मार्ग दाखवावा म्हणून हा अनुग्रहासाठी हा अवतार धारण केला. आणि सत्यवतीच्या ठिकाणी भगवंतांनी वेदांच्या शाखा केल्या आणि लोकांना वेद ज्ञान सोप्या शब्दात पुराण रूपाने सांगितलं. त्यानंतर 18वा अवतार श्रीरामाचा आहे, ज्यांनी समुद्राचा निग्रह केला आणि एक मानव कसा वागतो हे दाखवलं. 2 हाताचा 2 पायाचा कोणाचाही साह्य न घेता त्यांनी लंकेवरती आक्रमण केलं. मग अशा वेळेला जे जे कोणी मदतीला आले, वानर जरी असले तरी त्याला घेतलं. का बरं तर मदत ही जर घ्यायची झाली तर ती कुणाचीही घेतली तरी चालते, फक्त आपलं बुद्धी कौशल्य काय ते दाखवलं पाहिजे. म्हणून राजा असून सुद्धा अयोध्येची मदत घेतली नाही, पण वानरांची मदत घेतली आणि एवढ्या मोठ्या लंकेशावरती आक्रमण केलं आणि त्याच्या जो दुष्ट स्वभावाचा जो लंकेश आहे तो नष्ट केला.
नरदेवाचं रूप धारण करून क्षत्रियत्व दाखवलं. या ठिकाणी श्रीरामचंद्र यांच्याबद्दल असं म्हणतात की ध्येय सदा परिभावग्नमभीष्ट दोहन तीर्थास्पदम शिववैरिचिनुतम शरण्यम प्रत्यार्थ्यहं प्रणत बाल भवाब्धिपोतम वंदे महापुरुष ते चरणारविंदम. रामाला महापुरुष म्हणतात. त्यक्त्वा सुदुस्त्यज सुरे स्थितराज्य लक्ष्मी धर्मिष्ठ आद्य वचसा यदगादरणीयम. ज्यांनी आपल्या वडिलाच्या शब्दाखातर अरण्य स्वीकारलं, राजशाहीचा पोशाख बाजूला ठेवला आणि वल्कल धारण केली. यदगादरणीयम कशासाठी? तर केवळ पितृवाक्यासाठी, वडिलांच्या इच्छेसाठी, वडिलांच्या शब्दासाठी. म्हणजे इतकी पितृज्ञा प्रमाण मानणारे, शिरोधार्य मानणारे श्रीराम आपले आदर्श. आणि माया मृगन दयितये सितमन्व धावत. का हो म्हणले? बायकोचं ऐकाव काय? मग त्यांनी काय सांगितले? माया मृगन दयितये सितमन्व धावत. आपल्या दयितेच्या इच्छेसाठी, पत्नीच्या इच्छेसाठी माया मृग असलेल्या मृगाच्या मागे धावत गेले. यात रामाचं काय महत्व आहे म्हणले? बायकोचं तर ऐकलं त्यांनी. बायकोचं ऐकणारा मोठा आहे का? ते म्हणे त्या अर्थाने नाही. मग आपली इच्छा बाजूला ठेवून आपल्याला जरी माहीत असलं की हा मृग मायेचा आहे, तरी सुद्धा या मायेच्या मृगाच्या मागे धावत गेले. धावत गेल्यासारखं दाखवलं. पित्याच्या आज्ञेसाठी वनात गेले आणि पत्नीच्या इच्छेसाठी तिची इच्छा पूर्ण करावी म्हणून एक कृती केली. म्हणजे प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे वागणे. मग भावाची इच्छा, बहिणीची इच्छा, मुलीची इच्छा, पत्नीची इच्छा. त्याचप्रमाणे राजाला स्वतःची इच्छा नसते बरं का. राजाला स्वतःची इच्छा नसते, प्रजेची इच्छा तीच राजाची इच्छा. म्हणून या ठिकाणी माया मृगन दयिते यपसित मनव धावत वंदे महापुरुष ते चरणार विंदम. अशा श्रीरामचंद्राचा अवतार या ठिकाणी मानवी रूपात म्हणून सांगितला आहे. 19वा अवतार या ठिकाणी वृष्णीकुलामध्ये भगवंतांनी घेतला. बलराम आणि श्रीकृष्ण असे 2 अवतार या ठिकाणी घेतले आणि भूमीवरचा भार त्यांनी हरण केला. ज्याप्रमाणे जन्मकर्माने भगवंतांनी जन्म आणि कर्म, भगवंताचं जन्म आणि कर्म हे सगळं अद्भुत आहे. भगवंताचा जन्मही अद्भुत. हा जो अवतार आहे हा 19वा आणि 20वा जो वृष्णीकुलामध्ये घेतला बलराम आणि कृष्ण या नावाने, त्यावर पंचमहाभूतावर त्यांनी अधिकार गाजवला आणि जन्म आणि कर्म हे मोठं अद्भुत असं करून दाखवलं. ज्या भगवंतानी भूमीवरचा भार हरण केला. 21वा अवतार हा बुद्धावतार आहे. जो हा बुद्धावतार मगध देशामध्ये, बिहार प्रदेशामध्ये बुद्ध गया म्हणून आज प्रसिद्ध आहे. ही बुद्ध गया ही भगवंतानी बुद्धावतार धारण केला आणि अहिंसा, हिंसेच्या विरोधात अहिंसेचं तत्व या ठिकाणी मांडलं. क्षमा हे तत्व या ठिकाणी आपल्याला सांगितलं. आणि या वेळेला युगांताच्या वेळी संधिकाल झाल्यावर एक 22वा अवतार होईल. तो ज्या वेळेला राजेच चोर बनतील, राजेच चोर बनतील, राजेच तुम्हाला लुटायला लागतील. जेव्हा परस्परांच्या मध्ये प्रेम राहणार नाही, सौहार्द राहणार नाही, कुणी धर्माचा सगळा व्यतिरेक होईल, धर्माचा अतिरेक म्हणजे अधर्माचा अतिरेक होईल, धर्म ओलांडून लोक वागतील. याप्रमाणे या वेळेला सगळी प्रजा दस्युप्रायेषु, सगळी प्रजा दरोडेखोर होईल. अशा वेळेला सत्ताधीश देखील दरोडेखोर झालेले दिसतील. या वेळेला विष्णुयश यांच्या घरी कल्की नावाचा अवतार प्रगट होईल. हा 22वा अवतार. ज्याप्रमाणे भगवंताचे 22 अवतार या ठिकाणी वर्णन केले. या ठिकाणी ते म्हणतात भगवंतानी हंसावतार घेतला, हयग्रीवावतार घेतला, त्याचप्रमाणे सुतपेच्या पोटी अवतार घेतला, वृष्णीकुलात अवतार घेतला, इंद्रारी म्हणजे जे असुर आहेत, राक्षस आहेत, त्यांचं दमन करण्यासाठी अवतार धारण केला. आणि मृडयंती युगे युगे, प्रत्येक युगायुगामध्ये वेगवेगळे अवतार भगवंत धारण करतात आणि लोक त्यांची स्तुती करतात. त्याप्रमाणे भगवंताच्या विविध अवतारांचं वर्णन या ठिकाणी करण्यात आलेले आहे. एतन नानावताराणाम निधानम बीजमव्ययम. भगवंतानी हे वेगवेगळे अवतार धारण केले. याचं वर्णन या भागवत ग्रंथामध्ये करण्यात आलेलं आहे. सवा इदम विश्व ममोघलील सृजत्यवत्य सज्जतेस्मिन. भगवंत सृजत्य
भगवान या विश्व निर्माण करतो, अवती म्हणजे पालन करतो आणि संहार करतो. सृजत्यवत्यत्ती न सजेत सज्जते स्मित. परंतु भगवंत विश्व निर्माण करतो, परिपालन करतो आणि संहार करतो ते केवळ एका भ्रुकुटी मात्राने. न चास्य कष्टिन्न पुणेन धातू प्रणवेती जंतु कुमनीश ऊतीही. माणसाच्या वेगवेगळ्या ऊती म्हणजे वासना, वासनानुसार विश्व निर्माण होतं, माणसं वासनानुसार जगत राहतात आणि भगवंत केवळ यांना मुक्ती प्रदान करण्यासाठी वेगवेगळे अवतार धारण करतात. कारण जर भगवंताने अवतार धारण केले नसते तर लोकांनी कशाचं चिंतन केलं असतं, कशाचं मनन केलं असतं, कशाची प्रार्थना आणि कशाची पूजा केली असती. म्हणून या भागवतामध्ये भगवंताच्या या विविध अवतारांचं वर्णन आहे. अथेह धन्या भगवंत इत्थम यद्वासुदेवेखिल लोकनाथे कुर्वन्ति सर्वात्मक मातो दुःखम नयत्र भूय परिवर्तो विग्रहा. भगवंताचं नाव भिन्न भिन्न, नामाने रूपाने. भगवंताची रूप वेगळेत, नावं वेगळेत. मनोवचोभिः संतंतवंतो नटचर्यामिवाज्ञा. या ठिकाणी एक महत्त्वाचा शब्द वापरलाय, नटचर्यामिवाज्ञा. भगवंत कसे अवतार धारण करतात तर नटचर्यामिवाज्ञा. नटचर्या म्हणजे एखादा नट आहे, तो नट भिन्न भिन्न नाटकामध्ये, वेगवेगळ्या सिनेमामध्ये वेगवेगळे पार्ट करतो, वेगवेगळे पार्ट करतो, पण मूळ नट वेगळा आहे ना. एखाद्या घटना अशी घडते नेहमी की एखादा नट हा सात्विक वृत्तीचा असतो, परंतु त्याला काम करावं लागतं क्रोधिष्ठपणाचं, रागाचं, द्वेष करणाऱ्याचं. आणि आपण म्हणतो काय माणूस आहे म्हणजे काय द्वेष करतोय हा. तो नाही द्वेष करत, त्याला तशी भूमिका दिलेली आहे. पण आपण भूमिका इतकी एकरूप त्याच्यात जातो की तो नट म्हणजेच ती भूमिका आहे असं समजतो. नट ही व्यक्ती वेगळी आहे, ती प्रत्यक्ष जीवनामध्ये चांगली असू शकते. असं एक उदाहरण सांगितलं जातं म्हणे की इंग्रजी नाटककार शेक्सपियर होता, तो त्यांनी नाटकं लिहिली आणि त्या नाटकामध्ये काम करणारा एक जण, त्याची बहीण म्हटली की तू नाटकात काम करतो, मला एकदा तुझं नाटक बघायला यायचं. ती गेली नाटक बघायला आणि त्याचं दुष्ट पात्र होतं. आपल्याकडे नाही का काही काही दुष्ट पात्र आहेत आणि आपल्याला वाटतं ते दुष्टच आहेत काय की कायम सुरू, ते दुष्ट नसतात. हे अत्यंत दुष्ट कजाक पात्र. संध्याकाळी नाटक सुरू झालं, रात्री नाटक संपलं आणि भाऊ घरी आला, बहीण घरी आली. ती बहीण म्हणली भावाला, का रे म्हणले तू इतका दुष्ट असशील असं वाटलं नाही मला. म्हणलं काय झालं, तू एवढं दुष्टपणाने वागलास, इतकं वाईट आहेस तू. तो म्हटलं मी कुठं वाईट आहे, अगं मला तसं काम करावं लागलं. अर्थात दुष्टपणा ही एक वृत्ती आहे. ती वृत्ती घेऊन, ती भूमिका घेऊन, ते पांघरून घेऊन, जसं आपण वस्त्र घालतो, वेश पालटतो, त्याप्रमाणे ही भूमिका अंगावर घ्यावी लागते आणि मग काम करावं लागतं. म्हणून मूळ तो नसतो, मूळ तसा तो नाही. पण आपण ही दुष्टपणाची भावना ही कशी असू शकते हे दाखवलेलं आहे. नटचर्यामिवाज्ञा. म्हणून देव कसा आहे, देव कसा आहे सांगता येत नाही. तो रामासारखा आहे का कृष्णासारखा आहे का वामनासारखा आहे. अहो तो अवतार आहे. मूळ भगवंताचं स्वरूप भिन्नच आहे. म्हणून नटचर्यामिवाज्ञा. मुकुंदराजांनी एक वर्णन केलं एका ठिकाणी की एक नट आहे, जसा आपल्याकडे नट सम्राट उदाहरणार्थ. नट सम्राटाला त्यांनी वेगवेगळे चांगले कामं केले, नाटकामध्ये चांगल्या भूमिका केल्या, म्हणून महाराष्ट्र सरकारने त्याला नट या ठिकाणी सगळ्या नटातला श्रेष्ठ म्हणून पदवी दिली. त्याला सन्मानपत्र दिलं, 10,000 रुपये बक्षीस दिलं आणि अशा प्रकारचा त्याचा सन्मान झाला. हा नट सम्राट, नटातला श्रेष्ठ सम्राट. हे कुणाला दिलं हो म्हणले, हे कुणाला दिलं? वेगवेगळ्या भूमिकेला दिलं का? नाही, या भूमिकेसाठी याला दिलं. आपण बघतो ना वेगवेगळे झी स्पर्धा वगैरे वगैरे, या भूमिकेसाठी याला. म्हणजे भूमिकेला कुठे दिलं मग? नाही नाही, ही भूमिका ज्यांनी साकारली त्या व्यक्तीला. म्हणजे जरी आपण एखाद्याला सत्कार केला तरी तो व्यक्तीचा करतो, त्या भूमिकेच्या निमित्ताने व्यक्तीचा करतो. मग ते भूमिकेचा सत्कार झाला का व्यक्तीचा झाला? सत्कार
भूमिकेचा केला, पण तो दिला मात्र व्यक्तीला. कारण भूमिकेला कुठं देणार. म्हणून जरी आपण कृष्णाची भक्ती केली तरी ती ईश्वराला पोहोचते, रामाची केली तरी ती मूळ स्वरूपाला पोहोचते. कारण तुम्ही कोणाचा सत्कार केला? व्यक्तीचा. कोणत्या भूमिकेसाठी? अमुक अमुक भूमिकेसाठी. या ठिकाणी भूमिका जरी भिन्न भिन्न असल्या तरी व्यक्ती मात्र एक आहे. त्याप्रमाणे भगवान म्हणतात नटचर्या निवाज्ञा. नट ज्याप्रमाणे वेगवेगळ्या चर्या, वेगवेगळे रूप धारण करतो, वेगवेगळ्या भूमिका करतो, तसा मी या ठिकाणी वागतो. सवेदु धातो पदवीं परस्य दुरंत वीरे सेर्थांग पाणे. भगवंताची ही या वेगवेगळ्या अवतारातलं विवेचन त्यांनी केलंय. सर्व वेदेतिहासानां सारम 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 समुद्रताम. भागवत ग्रंथामध्ये यांचं सगळ्यांचं वर्णन आलेलं आहे. ते म्हणतात हा भागवत ग्रंथ म्हणजे काय? तर सर्व वेदेतिहासानां, सगळं वेद इतिहास या सर्वांच्या मधलं वेद आहे, उपनिषद आहे, भाष्य आहे, त्याचप्रमाणे काही सूत्र ग्रंथ आहेत, काही श्रुती ग्रंथ आहेत, काही स्मृती ग्रंथ आहेत. या सर्वांचं सार जर काही असेल, अर्क जर कोणता असेल तर भागवत आहे. म्हणून भागवत वाचलं हाथी के पाव में सबके पाव. आपल्याला जगाचे पाय मोजायची गरज नाही. कोण आहे तर हत्ती. हत्तीचा पाय मोजला म्हणजे सगळ्या प्राण्यांचे पाय. त्याप्रमाणे भागवत ग्रंथ अभ्यासला म्हणजे सगळं शास्त्र अभ्यासले, सगळे पुराण वाचले, सगळे इतिहास वाचले. कारण यात सगळं सार आलेलं आहे. सारम सारम समुद्रताम. सगळं सार यात वर्णन करण्यात आलं, उद्धृत करण्यात आलं. सतु संश्रावयामास महाराजं परीक्षित. आणि हे प्रत्यक्ष परीक्षित राजाला शुकाचार्यांनी ऐकवलं. प्रायोपविष्टम गंगायाम. ज्या वेळेला परीक्षित राजे हे प्रायोपवेशन घेऊन मरणव्रत स्वीकारून गंगेच्या तटाकावरती आले, त्यावेळेला भगवान गोपालकृष्ण नुकतेच निजधामाला गेलेले होते. कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिस्सह. धर्म ज्ञान भगवंताचे जे षड्गुणेश्वर्यत आहे, यश कीर्ती ज्ञान सामर्थ्य धर्म, या सर्वांना घेऊन भगवान निघून गेले. जसा सूर्य हा आपल्या प्रकाशाबरोबर सगळंच काही घेऊन जातो. रवी गेलासे सोडून आकाशाला, धन जैसे दुर्भाग्याला. सूर्य जसा मावळला म्हणजे सगळंच मावळतं. अंधार झाला म्हणजे रोगही निर्माण होतात, अंधार झाला म्हणजे दिसतही नाही, अंधार झाला म्हणजे चोरही वाढतात. का हो? अंधार झाला. एक अंधार झाला की सगळं सुरू होतं. उंदीर सुरू होतात. खडबड हे उंदीर करीती. का? सूर्य निघून गेला ना. अंधार झाला की खडबड सुरू झाली उंदराची. उंदर का वाढले? अंधार झाला. चोर का वाढले? अंधार झाला. चोरी का झाली? अंधार झाला. म्हणजे एका अंधारामुळं हे सगळे घडतात. तसं भगवान एक निघून गेले की सगळीकडे अधर्म मातला. आणि मग यावेळेला कलियुगाचा प्रादुर्भाव झाला, कलीचा प्रादुर्भाव झाला. त्यातून धर्म ज्ञान हे सगळं नष्ट झाल्यामुळे या शुकाचार्य यांनी हे ज्ञान सांगितलं, कथन केलं. कलौ नष्ट दृशावेश पुराणोरुको नुतिता. पण या कलीमध्ये, कलियुगाच्या अंधकारामध्ये एक प्रकाश आहे, भागवत. हा एकमेव प्रकाश आहे. ते म्हणतात कलौ नष्ट दृशावेश पुराणार्को. पुराणांचा अर्क जर कोणता असेल, अर्काचे दोन अर्थ आहेत. अर्क म्हणजे सार आणि अर्क म्हणजे सूर्य. पुराणातील सूर्य जर कोणता असेल तर भागवत आहे, आणि पुराणांचा अर्क कोणता असेल, सगळं सार, तर भागवत आहे. अर्काचे दोन्ही अर्थ या ठिकाणी लागू पडतात. म्हणून पुराण अर्को धुनोदिता. हा भागवत ग्रंथ त्यातून निर्माण झाला. म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका, कलीला घाबरू नका. कारण कलीच्या दोषावर प्रभावी औषध, रामबाण औषध फक्त भागवत ग्रंथ आहे. तत्र कीर्तयतो विप्रा विप्ररे भूरी तेजसा अहम चाध्यगमम. आणि सूत म्हणतात या वेळेला मी सुद्धा उपस्थित होतो, मी ते आत्मसात केलं. अहम चाध्यगमम तत्र निविष्ट तदनुग्रहात. सूत म्हणतात ज्या वेळेला परीक्षितीला हा उपदेश शुकाचार्य महाराज करत होते त्यावेळेला मी तिथं होतो, आणि म्हणून मला हे मी आत्मसात करू शकलो. अहम चाध्यगमम. मी ते आत्मसात केलं, त्याचं अध्ययन केलं. आणि सोहम श्रावयिष्यामी. ते मी तुम्हाला ऐकू इच्छितो.
ते मी तुम्हाला ऐकवणार आहे. यथाधीतम यथामतीही, ते तर स्वाभाविकच आहे. यथाधीतम, जसं मी आत्मसात केलं तसं माझ्या बुद्धीप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे. शेवटी आपण आपल्या बुद्धीप्रमाणेच सांगणार. जेवढी माझी बुद्धी, मी देखील हेच म्हणेन, जे मी आत्मसात केलं माझ्या वडिलांकडून, जे मी आत्मसात केलं माझ्या जीवनामध्ये, ते मी तुम्हाला माझ्या बुद्धीप्रमाणे सांगणार आहे. तेव्हा सांगणारे विद्वान खूप आहेत, पण माझी बुद्धी जेवढी अल्पबुद्धी आहे तेवढं जेवढं मला ग्रहण झालं ते मी सांगणार आहे. यानंतर इति ब्रुवाणं संस्तूय मुनीनां दीर्घ सत्रिणां वृद्धाकुलपती सूत शौनको ब्रवीत. आणि मग मात्र शौनकादिकांनी प्रश्न केला, महाराज तुम्ही म्हणता की परीक्षित राजाला हे ज्ञान सांगण्यात आलं, शुकाचार्यांनी सांगितलं, पण मला प्रश्न निर्माण झालाय की एका मूलभूत प्रश्न असा आहे की शुकाचार्यांनी हे भागवत परीक्षितीला का बरं सांगितलं आणि हे कधी सांगितलं. कस्मिन युगे प्रवृत्तेयं स्थाने वाक्येन हेतुना. हे भागवत निर्माण कधी झालं, ते परीक्षितीला सांगितलं ते कोणत्या हेतूने सांगितलं. आणि यावेळेला एवढे मोठे परीक्षित राजे हे तर श्रेष्ठ दर्जाचे राजे होते, सार्वभौम होते. आणि मग त्यांचे पुत्र पुढे त्यांनी राज्य केलं. पण हे परीक्षिती गंगेच्या तटाकावर का आले. आणि व्यासांचे पुत्र तर शुकाचार्य म्हणून आम्ही ऐकतो, आणि हे महायोगी समुद्र निर्विकल्पका, हे महायोगी होते, समदृष्टीचे होते, निर्विकल्प होते, आणि एकांत मतिरुन्न गूढ मूळ इवेह येते. एकांतामध्ये राहणारे होते. ते त्यांना समाज संपर्क नको होता, मग ते समाज संपर्कात कशाला आले. ते तर एकांतात राहणारे, तल्लीनतेत राहणारे, आणि यो गोदोहन मात्रेन, केवळ एखाद्या ठिकाणी गेलं तर गायीची धार काढायला जेवढा वेळ लागेल तेवढ्या वेळापुरतंच थांबत असत. कारण गायीची धार काढण्याचा वेळ कशामुळं, तर समजा गायीची धार सुरू आहे, अशा वेळेला गायी पाना सोडत असते. मग जर आपण तिथून गडबडीने निघून गेलो आणि काढणारा किंवा काढणारी स्त्री ही जर आपल्यासाठी भिक्षा वाढण्यासाठी जर तिने अर्धवट सोडलं तर पुन्हा गाय पाना देणार नाही, ती चोरेल. म्हणून तिला तिच्या मनाला विकल्प होऊ नये, तिच्या मनामध्ये कुठेही ते अडचण निर्माण होऊ नये, मनामध्ये संशय निर्माण होऊ नये, म्हणून जर गायीचं धार काढायला सुरू असेल तर थांबावं असा नियम आहे. म्हणून यो गोदोहन मात्रेन, केवळ हे 6 मिनिटाचा कालावधी सांगितलाय शास्त्रामध्ये. गाय वेळ लागतो तर 6 मिनिटं म्हणे. आता मला एवढं माहित नाही, पण सांगितलंय की 6 मिनिटाचा कालावधी हा आहे. एवढा काळ फक्त ते उभे राहायचे, बाकी कुठेही थांबत नव्हते. मग हे 7 दिवस कसे थांबले एका ठिकाणी, हा माझ्या मनात प्रश्न आहे. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर द्या. हे ऐकल्यानंतर मग सूत शौनकादिकाला काय उत्तर देते भाग उद्या सांगणार. हरे नमः. पुंडलिक वरदे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमद जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे